शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीनं शेतकऱ्यांच्या विविध समस्यांच्या मागणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं आहे। सदरच्या निवेदनात प्रामुख्यानं कांदा निर्यात बंदी घालण्यात आली आहे, ती बंदी उठवण्याच्या मागणीचा प्रमुख समावेश आहे। त्याचबरोबर पीक विमा, दुष्काळ, अतिवृष्टी, किसान सन्मान योजना अशा प्रकारे वेगवेगळ्या मागण्या या निवेदनातून करण्यात आल्या आहेत। जर मागण्या मान्य झाल्या नाही तर शिवसेना रस्त्यावर उतरून शिवसेना स्टाईलनं आंदोलन करणार आहे, अशी घोषणा शिवसेना तालुका प्रमुख संजय पोळ यांनी केली आहे। सोलापूर जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील शेतकरी हा कांदा उत्पादनाच्या दृष्टिकोनातून आघाडीवर आहे। संपूर्ण देशामध्ये जेवढं कांद्याचं उत्पादन होतं त्यापैकी 30% उत्पादन हे फक्त महाराष्ट्रात होतं आणि संपूर्ण महाराष्ट्रातील सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या कष्टाला 4 पैसे मिळण्याची जी शक्यता निर्माण झाली होती ती या शासनानं उद्ध्वस्त करून लावलेली आहे। त्यामुळं शिवसेनेच्या वतीनं आम्ही या शासनाचा निषेध करत आहोत आणि याच निषेधाबरोबर संपूर्ण निर्यातबंदी ही उठली पाहिजे आणि निर्यातबंदीचा निर्णय रद्द करून निर्यातीला परवानगी दिली पाहिजे, अशा पद्धतीची आम्ही या ठिकाणी मागणी करत आहोत। यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख विक्रांत काकडे तसंच सर्वश्री नशीर शेख, परिणिता शिंदे, सदाशिव सलगर, च्युतराव बाभळे, सिद्धेश्वर गरड, गणेश गोफणे यासह उत्तर सोलापूर तालुक्यातील असंख्य शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते।